असं म्हणतात की एखाद्या वर्षी पक्ष्यांनी झाडावरचं घरटं सगळ्यात उंचावर बांधलं की त्या काळात पाऊस कमी पडतो आणि दुष्काळाचं सावट असतं। याचं एक साधं गणित आहे की पक्ष्याला हे आधी कळतं की या पावसाळ्यात पाऊस कमी होणार आहे आणि म्हणून त्याची व्यवस्था तो आधीच करून ठेवतो। अगदी निसर्गाचंही असंच आहे। जमिनीच्या पोटातील घडामोडींवर पुढच्या वर्षभराचा बेत शेतकरी आखत असतात। बरं, ही पद्धत वैज्ञानिक आहे की नाही, या पद्धतीला विज्ञानाचा आधार आहे की नाही, यावर नक्कीच उलटसुलट चर्चा होऊ शकते। मात्र याच पद्धतीने मागच्या कित्येक वर्षापासून वर्षभराचं भाकीत खरं मानून शेतकरी आपल्या कामाचं नियोजन करत असतात। यालाच भेंडवळीची घटमांडणी असं म्हणतात। पण काय असते ही पद्धत? जमिनीच्या पोटामध्ये घडणाऱ्या एका बदलामुळे थेट सत्तांतर होणार आहे की नाही, निसर्गातील कोणती मोठी हानी होणार आहे की नाही, याबरोबरच येणाऱ्या काळात पाऊसमान कसा असेल याची सगळी गणितं मांडली जातात। खरं तर सध्या एप्रिल महिना चालू आहे। आपल्या डोक्यावरचं ऊन रोजच वाढत आहे। अगदी 1.5-2 महिन्यावरती पावसाळा येऊन ठेपलाय आणि म्हणून आपल्यालाही समजून घ्यायचंय की यावर्षी पडणारा पाऊस नेमका कसा पडणार आहे। खरं तर विविध चालीरीती, रूढी, परंपरा यातूनच आपलं राज्य समृद्ध झालं आहे। अशाच एका परंपरेविषयी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव आज संपूर्ण महाराष्ट्रात एक विशिष्ट परंपरेमुळे ओळखलं जाते। साधारण 350 ते 370 वर्षापूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली होती। विशेष म्हणजे आजही त्यांचे वंशज ही परंपरा तितक्याच निष्ठेने पुढे चालवत आहेत। अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ही घटमांडणी केली जाते। याची पद्धत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे। गावातील एका शेतात मध्यभागी एक खड्डा करून तिथे मातीचा एक घट मांडला जातो। या घटात 4 मातीची ढेकळे ठेवली जातात, जी पावसाळ्याच्या 4 महिन्यांचे प्रतीक असतात। त्यामुळे पाण्याने भरलेली घागर आणि त्या घागरीवर पापड, भजी, वडा, सांडोई, कुरडई असे खाद्यपदार्थ ठेवले जातात। या घटाच्या भोवती 18 प्रकारची धान्य ही गोलाकार पद्धतीने मांडली जातात, ज्यामध्ये गहू, ज्वारी, तूर, मूग, हरभरा, जवस, तीळ, करडी, मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा ही धान्य मांडली जातात। ही मांडणी रात्रभर निसर्गाच्या सानिध्यात उघड्यावर असते आणि पहाटे यातील बदलांचे सूक्ष्म निरीक्षण करून हे भाकीत वर्तवलं जातं। भेंडवळच्या या घाट मांडणीत प्रत्येक वस्तूला एक विशेष अर्थ दिलेला असतो। पहाटे जेव्हा चंद्रभान महाराजांचे वंशज या घटाचे निरीक्षण करतात तेव्हा ते पाहतात की रात्रभर वाऱ्यामुळे किंवा निसर्गामुळे त्या धान्याच्या स्थितीत काय बदल झाला आहे। जर मातीचे ढेकूळ विरघळले तर त्या महिन्यात चांगला पाऊस होईल असं मानलं जातं। घागरीवरील पुरी किंवा पापड यांच्या स्थितीवरून निसर्गातील आपत्तीचा अंदाज घेतला जातो। करंजीवरून देशाची आर्थिक स्थिती तर सांडोई कुरडईवरून चाऱ्याची उपलब्धता सांगितली जाते। विशेष म्हणजे पानविडा हा सत्तेचा किंवा राजाचा प्रतीक मानला जातो। या विड्याच्या पानावर होणाऱ्या बदलांवरून देशाचे पंतप्रधान किंवा राजकीय स्थिती कशी असेल याचं भाकीत केलं जातं। तसेच मसूर हे पीक परकीय घुसखोरीचं घोतक मानलं जातं। या सर्व चिन्हांच्या निरीक्षणातून येणाऱ्या वर्षभराचा आराखडा मांडला जातो। तर यावर्षीच्या घटमांडणीतून समोर आलेले निष्कर्ष शेतकऱ्यांच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत। यंदाच्या भाकितानुसार देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान आपली खुर्ची टिकून ठेवतील, मात्र ते प्रचंड ताणतणावाखाली असतील। देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर मोठा ताण असेल आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे संरक्षण खात्याला सतर्क राहावं लागेल। आर्थिक आघाडीवर सुद्धा देश काहीसा डगमगलेला असू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। शेतकऱ्यांसाठी हे वर्ष संमिश्र असेल। कापूस आणि तीळ या पिकांचं उत्पादन चांगलं होईल आणि त्यांना भावही मिळेल, मात्र इतर पिकांवर रोगराईचे सावट असेल। पावसाबाबत सांगायचं झालं तर जून महिन्यात भरपूर पाऊस असेल। जुलैमध्ये साधारण, पण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण हे कमी राहण्याची शक्यता आहे। काही भागात अतिवृष्टीमुळे महापुराचा धोका देखील निर्माण होऊ शकतो असंही या मांडणीतून समोर आलेलं आहे। विज्ञानाच्या युगातही भेंडवळच्या या भाकितावर हजारो शेतकऱ्यांचा अढळ विश्वास आहे। दरवर्षी अक्षय तृतीयेनंतर ही भाकिते ऐकण्यासाठी विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातून लाखो शेतकरी भेंडवळमध्ये गर्दी करतात। केवळ शेतकरीच नाही तर मोठ्या बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी सुद्धा इथे उपस्थित असतात। शेतकरी कोणत्या पिकाची पेरणी करणार आहेत याचा अंदाज घेण्यासाठी हे प्रतिनिधी या भाकिताचा अभ्यास करतात। शेतकरी या अंदाजावर आधारित आपल्या पेरणीचे नियोजन करतात। कोणता वाण पेरायचा आणि कोणत्या पिकाला प्राधान्य द्यायचं हे ठरवतात। गेल्या अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या या परंपरेने शेतकऱ्यांच्या जीवनात एक विश्वासाचं स्थान निर्माण केलं आहे। मात्र एकीकडे जिथे लाखो लोकांची श्रद्धा आहे तिथे दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या परंपरेला कडाडून विरोध केला आहे। अनिसच्या मते घटमांडणीला कोणताही शास्त्रीय किंवा वैज्ञानिक आधार नाही। हे केवळ योगायोग किंवा जुन्या अनुभवावर आधारित ठोकटाकळी आहेत।
अनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांनी तर याला मोठं आव्हान दिलंय. जर कोणी ज्योतिष किंवा घटमांडणीच्या आधारे 90% अचूक भविष्यवाणी करून दाखवली तर 80 लाखांचं बक्षीस त्यांना दिलं जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. हवामान खात्याचा अंदाज हा उपग्रहांच्या माहितीवर आधारित असतो, जो पडताळून पाहता येतो. मात्र अशा प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होते, असं अनिसचं मत आहे. गेल्या 5 वर्षात भेंडवळचे अनेक अंदाज चुकल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भेंडवळची घटमांडणी ही केवळ एक भविष्यवाणी नाही, तर ती 350 वर्षापासून जतन केलेली एक लोकपरंपरा आहे. एकीकडे आधुनिक हवामानशास्त्र आणि उपग्रह तंत्रज्ञान आहे, तर दुसरीकडे पूर्वजांनी दिलेल्या अनुभवांचा वारसा आहे. निसर्गातील सूक्ष्म बदल टिपण्याची ही पद्धत काही लोकांसाठी श्रद्धा आहे, तर काहींसाठी ती निव्वळ अंधश्रद्धा. विज्ञान कितीही पुढे गेलं तरी मातीशी नातं सांगणाऱ्या बळीराजाचा या परंपरेवर अतूट विश्वास आहे. यावर्षी वर्तवण्यात आलेली ही भाकीतं कितपत खरी ठरणार हे येणारा काळच ठरवेल. पण या परंपरेमुळे शेती आणि निसर्गाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन नक्कीच मिळतो. भेंडवळच्या घटमांडणीबद्दल तुमचं मत काय, कमेंट्समध्ये नक्की सांगा.